करतो. मला वाटतं सगळ्यांना दिसतं असेल आता. दिसतं? पहा या ठिकाणी आणखी एक प्रश्न दिलेला आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. या पिक्चर मध्ये एक लपलेलं अक्षर आहे, एक अक्षर लपलेलं आहे. ते तर ऑप्शन मध्ये कोणतं आहे ते सांगा बरं. आधी ऑप्शन बघू आपण. एच आहे का, के आहे का, टी आहे का आणि क्यू आहे का? कोणतं येईल रे? कोणतं अक्षर लपलेलं आहे? एच लपलेलं आहे. कोणतं? एच. बघा किती सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर असणार आहे एच. आता इथे काय म्हटलंय, लक्ष द्या. समोर एक चित्र दिलेलं आहे आणि या चित्रामध्ये जे दिसतंय त्याचं नाव तुम्हाला इंग्रजीमध्ये माहित पाहिजे. माहिती आहे का इंग्रजीमध्ये नाव? हे चित्र कशाचं आहे? कशाचं आहे? सन आहे. काय आहे? सन आहे. काय आहे? सन. आता यांनी काय म्हटलंय, सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड. रायमिंग वर्ड म्हणजे काय? सारखा उच्चार असलेला शब्द. सारखा उच्चार असलेला शब्द आपल्याला उत्तरामध्ये शोधायचा आहे. आता हा झाला सन. काय झाला? हा असा शब्द आता बघूया आपण वाचून. हा पहिला शब्द काय आहे? मॅन. बरोबर. तिसरा शब्द येतो हा मॅन. उच्चार सारखा आहे का? नाही. आला इथे. देन सारखा आहे का? नाही. हा पण नाही. आता बघूया, दोन शब्द गेले. राहिले दोन शब्द, फन आणि सन. फन सन, सन फन. हे झालं रायमिंग वर्ड. म्हणजे आपलं जे उत्तर असणार आहे ते 3 नंबरचं असणार आहे फन. बरोबर. म्हणजे रायमिंग वर्ड या टॉपिक वर एक प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारलेला असतो. जान्हवी, रायमिंग वर्ड्स या टॉपिक वर आपल्याला प्रश्न विचारलेला असतो. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? ज्याचा आवाज शेवटचा आवाज सारखा येतो तो म्हणजे रायमिंग वर्ड्स असतात. आणि असे रायमिंग वर्ड्स कवितेमध्ये पण येऊ शकतात. आपण तयार करू पण लिहू शकतो. पुढचा प्रश्न घेऊया.